तुला असं एक दिवसात सोडून आणतो अशा गप्पा जर हाणायला लागले तुम्ही तर बारकाले पोरं काय करते? अरे तुम्ही नीट सांगा ना लेकरांना. आणि हे जे आहे हे तुम्ही जे मागताय इतकालं कोण देत असते? आणि कंपन्या काय साध्या सोप्या नसतात. या कंपन्या ज्या परदेशी पैसा आणतात, निधी आणतात, त्या डायरेक्ट देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा भेटतात, कधी कधी देशाच्या गृहमंत्र्याला भेटतात. आणि तुम्ही बघितलेलं आहे ना माग काय काय झालेलं आहे. अनेकांचे राजकीय जीवन सुद्धा स्टॉप झाली होती. आता तुम्ही म्हणाले की देवेंद्र फडणवीस हेच इथले पालकमंत्री झाले पाहिजे 100%. माध्यमांसमोर करताय काय साहेबांना बोलले तुम्ही? नाही मी माध्यमासमोर करतोय. माझं आर्जव जे आहे, आर्जव आर्त किंकाळी माझी अन्यायाची आगळीक या जिल्ह्यामध्ये झालेली आहे. या जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था नीटनाटके राहिलेले नाही. कोणीकडे मी माझ्याच मतदारसंघाची माहिती घेतली तर ते केमिकल ताडी का काय माझ्या मतदारसंघात विकत होती मागची 5 वर्ष 10 वर्ष केमिकल ताडी. आता ताडीचं एक शिंदाडाचं एक तरी झाड राहिलंय का? तरी बी ताडी विकत आहेत. अरे पिणारे पार काळ्या तोंडावाले व्हायला लागले, लुळे पांगळे व्हायला लागले, मागून असे फास घेऊन मारायला लागले. ते मी केलं माझ्या मतदारसंघापुरतं बंद. आता जिल्ह्यापुरतं बंद करायला काय मी जिल्ह्याचा हे कोणी नाहीये. बाकीकडच्यांनी बंद करावा. माझ्या इथल्या हातभाट्या बंद केल्या, 2 नंबरचे धंदे बंद केले, डीजे बंद केले बरं का. आणि जे हंटूवाले ॲटम आहेत त्यांचे वाढदिवस सुद्धा मला खलास बंद. 307 फीत ज्यांच्यावर केसेस आहेत त्यांनी वाढदिवस साजरे करायचे नाही. यांनी मोठ्या जोशात वाढदिवस साजरे करायचे आणि बारकाल्या पोरांनी ह्यांचे आदर्श घ्यायचे का? 307 वाल्यांचे. बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलेलाच नाहीये. म्हणून एक स्पेशल केस म्हणून मी आर्जव म्हणतोय. आर्जव आर्त किंकाळी किंवा भीक मागतो म्हणा, झोळी पसरून त्यांच्या पुढे भीक मागतो की आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्हीच व्हा, नका देऊ दुसरीकडं.